नमस्कार मित्रांनो. चेहऱ्यावर अचानक नाकाभोवती, गालांवर किंवा कपाळावर काळसर, तपकिरी डाग दिसायला लागले की आरशात पाहताना सगळ्यात आधी नजर त्याच डागांकडे जाते. मग सुरू होतात घरगुती प्रयोग. कधी लिंबू, कधी बटाटा, कधी बेकिंग सोडा, तर कधी कुणीतरी सांगितलेलं क्रीम. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. हे डाग एका रात्रीत आलेले नसतात. त्यामुळे 2 दिवसांमध्ये कायमचे बरे होतील असं सांगणाऱ्या उपायांपासून सावध राहणं गरजेचं आहे. कारण चुकीचा उपाय केल्याने डाग कमी होण्याऐवजी त्वचेवर जळजळ होऊन पिगमेंटेशन आणखी गडद होऊ शकतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चेहऱ्यावर दिसणाऱ्या वांगाला म्हणजेच मेलेस्माला समजून घेणार आहोत. वांग काय येतं, कोणत्या सवयींमुळे ते वाढू शकतं, सूर्यप्रकाशाचा त्याच्याशी काय संबंध आहे, हार्मोन्सचा यामध्ये किती वाटा असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वांग वाढू नये म्हणून रोजच्या आयुष्यात नेमकी कोणती काळजी घ्यायची. चला अगदी सोप्या पद्धतीने सगळं समजून घेऊया. सर्वप्रथम वांग म्हणजे काय ते समजून घेऊया. वांगाला वैद्यकीय भाषेमध्ये मेलस्मा असं म्हणतात. यामध्ये चेहऱ्यावर तपकिरी किंवा काळसर रंगाचे डाग दिसू शकतात. हे डाग विशेषतः गाल, नाक, कपाळ, वरच्या ओठाच्या भागांवर किंवा चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना दिसतात. काही वेळा ते चेहऱ्यावर एका विशिष्ट पॅटर्न मध्ये दिसतात. त्यामुळे त्याला बटरफ्लाय पॅटर्न असंही म्हटलं जातं. वांगामुळे सहसा वेदना होत नाहीत, पण चेहऱ्यावर असल्यामुळे त्याचा आपल्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच अनेक लोक ते लपवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतात. पण इथेच आपली पहिली चूक होते. लिंबू, बेकिंग सोडा आणि घरगुती प्रयोग का टाळावेत? चेहऱ्यावर लिंबाचा रस लावणं, बेकिंग सोडा घासणं, जोरात स्क्रब करणं किंवा कुठलीही अनोळखी क्रीम वापरणं हे उपाय नेहमी सुरक्षित असतीलच असं नाही. विशेषतः पिगमेंटेशन असलेल्या त्वचेवर जळजळ किंवा इरिटेशन झाल्यास पिगमेंटेशन आणखी वाढू शकतं. म्हणून चेहऱ्यावर काहीही नवीन वापरण्यापूर्वी त्याची सुरक्षितता तपासणं महत्त्वाचं आहे. आणि वांगासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त डागांवर लक्ष देण्याऐवजी तो वाढण्यामागची कारणं आणि ट्रिगर समजून घेणं. कारण क्रमांक 1, सूर्यप्रकाश. वांगामध्ये सूर्यप्रकाशाचा मोठा वाटा असू शकतो. सूर्याच्या UV किरणांमुळे त्वचेतील पिगमेंट तयार करणाऱ्या पेशी अधिक सक्रिय होऊ शकतात. यामुळे मेलानिन वाढू शकतं आणि आधीपासून असलेले डाग आणखी गडद दिसू शकतात. म्हणून वांग असो किंवा नसो, सूर्यापासून त्वचेचं संरक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बाहेर पडताना सनस्क्रीन वापरणं उपयोगी ठरू शकतं. साधारणपणे SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेलं सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला हा दिला जातो. पण फक्त सनस्क्रीन लावून काम संपत नाही. कडक उन्हात शक्य असल्या टोपी, छत्री किंवा इतर फिजिकल प्रोटेक्शन वापरा आणि बाहेर बराच वेळ असाल तर सनस्क्रीन पुन्हा लावण्याची गरज लागू शकते. शरीरातील उष्णता म्हणजे नेमकं काय? आता या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. आपण रोजच्या बोलण्यात शरीरात उष्णता वाढली असं म्हणतो, पण आधुनिक वैद्यकीय शास्त्रात मेलेस्मा होण्याचं कारण म्हणून शरीरातील उष्णता किंवा पित्त त्वचेवरून बाहेर येतं अशी संकल्पना सिद्ध झालेली नाही. म्हणून चेहऱ्यावर डाग आले म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ त्वचेतून बाहेर पडत आहेत असं समजणं योग्य नाही. पाणी पुरेसं पिणं, संतुलित आहार घेणं आणि शरीर निरोगी ठेवणं नक्कीच चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. पण त्याला मेलेस्माचा थेट उपचार समजणं टाळा. कारण क्रमांक 2, त्वचेची जळजळ आणि चुकीचे प्रोडक्ट्स. काही लोक पिगमेंटेशन कमी करण्यासाठी सतत नवीन नवीन क्रीम्स बदलत राहतात. कधी फेअरनेस क्रीम, कधी स्ट्रॉंग स्क्रब, कधी ब्लिचिंग प्रोडक्ट, कधी सोशल मीडियावर पाहिलेला घरगुती उपाय. पण त्वचेवर वारंवार इरिटेशन झाल्यास पिगमेंटेशन वाढण्याची शक्यता असते. म्हणून तुमच्या त्वचेला न झेपणारे प्रोडक्ट वापरणं टाळा. नवीन स्किन केअर प्रोडक्ट वापरण्यापूर्वी छोट्या भागावर पॅच टेस्ट करणं उपयोगी ठरू शकतं. आणि चेहऱ्यावर जळजळ, लालसरपणा, खाज किंवा पुरळ निर्माण होत असेल तर ते प्रोडक्ट थांबवून त्वचारोग तज्ञांचा सल्ला घेणं चांगलं ठरेल. चेहऱ्यावर साबण वापरावा का? चेहरा धुण्यासाठी प्रत्येक प्रकारचा साबण योग्य असेलच असं नाही. काही साबण त्वचा कोरडी किंवा इरिटेट करू शकतात. म्हणून तुमच्या स्किन टाईपला योग्य असा जेंटल क्लिन्झर वापरणं अधिक योग्य ठरू शकतं. आणि चेहऱ्यावर बेसन, मसूर डाळीचं पीठ
किंवा इतर घरगुती मिश्रण वापरायची असल्यास तेही प्रत्येकाला सूट होईलच असं नाही. विशेषतः वांग असलेल्या संवेदनशील त्वचेवर जोरात घासणं किंवा स्क्रब करणं टाळा. पिगमेंटेशन कमी करण्यासाठी त्वचेला घासण्यापेक्षा त्वचेला शांत ठेवणं जास्त महत्वाचं आहे. कारण क्रमांक 3, हार्मोन्स. आता येऊया वांगामधील एक महत्वाच्या कारणाकडे, हार्मोनल बदल. मेलेस्मा विशेषतः स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसू शकतो. गर्भधारणा, गर्भनिरोधक औषधं, काही हार्मोनल उपचार आणि शरीरातील इतर हार्मोनल बदल यांचा काही महिलांमध्ये मेलेस्माशी संबंध दिसून येतो. गर्भावस्थेमध्ये दिसणाऱ्या पिगमेंटेशनला अनेकदा क्लोस्मा असंही म्हटलं जातं. म्हणून एखाद्या महिलेला अचानक पिगमेंटेशन वाढल्याचं जाणवत असेल आणि त्यासोबत मासिक पाळी अनियमित असेल, तर इतर हार्मोनल लक्षणं किंवा काही औषधांचा वापर असेल, तर स्वतःहून उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. महिलांनी ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. पाळी खूप अनियमित होणं, अनेक महिने पाळी न येणं, अतिरिक्त रक्तस्राव, गर्भधारणा किंवा फर्टिलिटीसाठी सुरू असलेले उपचार किंवा हार्मोन्सशी संबंधित औषधं, अशा परिस्थितीमध्ये चेहऱ्यावर पिगमेंटेशन दिसत असेल तर त्याकडे फक्त कॉस्मेटिक प्रॉब्लेम म्हणून पाहू नका. गरज असल्यास स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण डागांवर क्रीम लावण्यापेक्षा त्यामागचा ट्रिगर समजून घेणं महत्वाचं असू शकतं. कारण क्रमांक 4, आहार आणि लाईफस्टाईल. आता एक महत्वाचा मुद्दा, पोट साफ नाही म्हणजे शरीरात विष साचलं आणि ते चेहऱ्यावरून बाहेर येतं म्हणून वांग होतं, असा दावा अनेकदा ऐकायला मिळतो. पण याला वैज्ञानिक आधार नाही. तरीही बद्धकोष्ठता, अनियमित आहार, कमी पाणी पिणं आणि सतत जंक फूड खाणं हे देखील आरोग्यासाठी चांगलं नाही. म्हणून पचन संस्था निरोगी ठेवण्यासाठी फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, डाळी, कडधान्य, सुकामेवा आणि पुरेसं पाणी यांचा संतुलित आहारात समावेश करा. फायबरयुक्त आहारामुळे बॉवेल मुवमेंट्स नियमित ठेवण्यास मदत होऊ शकते. पण लक्षात ठेवा, यामुळे मेलेस्मा थेट बरा होतो असा दावा करता येत नाही. कारण क्रमांक 5, चुकीची स्किन केअर रुटीन. आता 5वं कारण, आणि हे आजकाल खूप सामान्य झालं आहे. आपण चेहऱ्यावर एकाच वेळी अनेक प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात करतो. फेस वॉश, स्क्रब, सिरम, क्रीम, ब्लीच, मेकअप, आणि त्यात एखादं प्रोडक्ट त्वचेला सूट झालं नाही तरी वापरत राहतो. त्यामुळे त्वचेची प्रोटेक्टिव्ह बॅरियर कमजोर होऊ शकते. त्वचा इरिटेट झाली तर पिगमेंटेशन वाढू शकतं. म्हणून स्किन केअरमध्ये एक सोपा नियम लक्षात ठेवा, लेस इज ऑफ्टन बेटर. म्हणजे त्वचेला आवश्यक तेवढंच आणि योग्य प्रोडक्ट्स वापरा. मग वांग कमी करण्यासाठी काय करायचं? आता तुम्हाला सर्वात महत्वाचा प्रश्न पडला असेल, मग वांग कमी कसं करायचं? सर्वप्रथम सूर्यापासून त्वचेचं संरक्षण करा. दुसरं म्हणजे त्वचेला इरिटेट करणारे उपाय बंद करा. तिसरं म्हणजे योग्य स्किन केअर रुटीन ठेवा. चौथं म्हणजे हार्मोनल कारणांचा संशय असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि 5वं, धीर ठेवा. मेलेस्मा ही अशी समस्या नाही की जी क्रीम लावली आणि उद्या डाग पूर्णपणे गायब होतील. यासाठी वेळ लागू शकतो. काही लोकांमध्ये त्वचा रोग तज्ज्ञ टॉपिकल क्रीम्स, केमिकल पील्स, लेझर किंवा इतर उपचार सुचवू शकतात. पण कोणता उपचार योग्य आहे हे त्वचेची स्थिती पाहून डॉक्टरांनी ठरवणं आवश्यक आहे. एक महत्वाची सावधानता, इंटरनेटवर 3 दिवसांमध्ये वांग गायब, एका रात्री डाग साफ, 100% परमनंट ट्रीटमेंट, अशा जाहिराती तुम्ही पाहू शकता. पण अशा दाव्यांवर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः कोणतीही प्रिस्क्रिप्शन क्रीम स्वतःहून वापरू नका. काही स्ट्रॉंग स्टेरॉइड कंटेनिंग क्रीम्स चुकीच्या पद्धतीने वापरल्यास त्वचेला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे चेहऱ्यावर पिगमेंटेशन असल्यास त्वचा रोग तज्ज्ञांकडून योग्य निदान करून घेणं सर्वात सुरक्षित आहे. रोजची सोपी स्किन केअर रुटीन. तर रोजच्या रुटीन मध्ये काय ठेवायचं? सकाळी जेंटल क्लिन्झर, त्यानंतर मॉइश्चरायझर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन. दिवसभर उन्हात जास्त वेळ राहणार असाल तर सनस्क्रीन पुन्हा लावण्याची गरज लागू शकते. रात्री चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. त्वचेला योग्य मॉइश्चर वापरा आणि डॉक्टरांनी एखादं ट्रीटमेंट दिलं असेल तर ते त्यांच्या सूचनेनुसार वापरा. बस 10 वेगवेगळ्या गोष्टी चेहऱ्यावर लावण्याची गरजच नाही. तर मित्रांनो,
चेहऱ्यावर वांगाचे डाग दिसले म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही, पण त्याकडे दुर्लक्ष देखील करू नका. लिंबू, बेकिंग सोडा किंवा कुठलाही व्हायरल घरगुती उपाय चेहऱ्यावर लावण्यापूर्वी थांबा आणि विचार करा, यामुळे माझ्या त्वचेला फायदा होणार आहे की नुकसान? कारण पिगमेंटेशन कमी करण्याच्या नादात त्वचेवर इरिटेशन झालं तर समस्या आणखी वाढू शकते. योग्य स्किन केअर, निरोगी लाईफस्टाईल आणि गरज असल्यास योग्य डॉक्टरांचा सल्ला, या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, सुंदर त्वचा म्हणजे डाग नसलेली त्वचा नाही. निरोगी आणि सुरक्षित त्वचा हीच खरी सुंदर त्वचा आहे. वांगाबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. पुढच्या भागात आपण वांगासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती उपायांपैकी कोणते सुरक्षित आहेत, कोणते टाळावेत आणि त्वचेची काळजी कशी घ्यावी हे अधिकार सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या त्वचेची काळजी घ्या. धन्यवाद.